कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला आणि कर्नाटकातल्या काँग्रेस पक्षामध्ये आगडोंब उसळलाय। त्यात सगळ्यात महत्वाची घटना, नागेंद्र म्हणून जे मंत्री आहेत ज्यांनी 187 कोटीचा भ्रष्टाचार केला, त्यांना मंत्रिपदावरून राजीनामा द्यायला लावले होते, पण परत त्यांना घेऊन सिद्धरामय्या DK शिवकुमार यांनी दाखवून दिलं की आम्ही सगळे मिळून चोर करणारे चोर आहोत, आमच्या इथं फक्त नाटक केलं जातं। काही दिवसाकरता त्यांना मंत्रिमंडळ बाहेर ठेवलं, अनेक वडीलधाऱ्या राजकारणी लोकांना मंत्रिपदावरून लांब ठेवलं, पण नागेंद्र सारख्या माणसाला, भ्रष्टाचारी माणसाला परत मंत्री बनवलं। याचा अर्थ सिद्धरामय्या गेले, DK आले, भ्रष्टाचाराची युनिव्हर्सिटीचे नवीन नवीन डिग्री छापून तयार झाले। नागेंद्र त्याचं पहिलं रिझल्ट आम्ही सगळेजण बघतोय। मी राहुल गांधींना प्रश्न विचारतो, जंतर मंतरवर खूप मोठ्यानं नाचत होता, काय काय लय मोठी मोठी भाषणं करताय, तुमचं काय चाललंय? KPSC मध्ये मोठा भ्रष्टाचार व्हायला लागलाय, परीक्षा पेपर लीक झाल्यावरती कर्नाटकामध्ये तुम्ही काही आवाज करत नाही, दिल्लीमध्ये मात्र जाऊन राजीनामा विचारता। तुमची डबल जे चेहरा आहेत ते जनतेनं ओळखली आहे। मी एवढंच सांगेन, नागेंद्रला मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, अन्यथा भारतीय जनता पार्टी ह्याच्याहून तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार आहे।